हेच ते ठिकाण आहे मित्रांनो जिथे एक लग्नाचं वराड गायब झालं होतं असं म्हणतात. इथला प्रत्येक दगड बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा डोक्याच्या फ्युजा उडून जातील. इथलं सर्वात विशिष्ट आकर्षण म्हणजे हा दगड आहे, कारण या दगडावर दगड मारल्यानंतर चक्क लोखंडाचा आवाज येतो. त्यामुळे देव्याने त्यांना श्राप दिला की तुमचं एका दगडांमध्ये रूपांतर होईल. सगळ्यात मोठी चूक केली मित्रांनो इकडे येऊन आता आम्ही. तर मित्रांनो आपण या वराडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. तर तब्बल 60 लाख वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नाही काय चक्क दगडाचा नाही तर लोखंडाचा आवाज येतोय, तुम्ही बघा फक्त. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही लोकांनी अशा प्रकारे कमेंट केल्या होत्या आणि त्यांची शंका दूर करण्यासाठी आज आपण त्याच लोकेशनवर पुन्हा आलेलो आहे. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असलेली ही दगडांची रांग दुरून पाहिलं तर असं वाटतं जणू डोंगरावरून माणसाची एक रांगच खाली उतरते. पण हे दगड इथे आले तरी कुठून? मानवाने तयार केले की लाखो वर्षांपूर्वी निसर्गानेच हे शिल्प घडवले. आणि सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे या ठिकाणाशी जोडलेली एक अशी गोष्ट आहे जी आजही इथले वाडवडील सांगतात. आणि आज आपण याच रहस्यमय ठिकाणाची भटकंती करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये या ठिकाणाबद्दल भरपूर जणांनी कमेंट केल्या, पण अनेकांना वाटलं की माहिती थोडी अपुरी आहे, म्हणूनच आज हा व्हिडिओ पुन्हा एकदा करत आहे. थोडी अधिक माहिती आणि या ठिकाणाशी जोडलेलं रहस्य घेऊन. हे आहेत अग्निस्तंभ, निसर्गाच्या अग्नीतून निर्माण झालेले शिल्प. आणि जगात फक्त 3च ठिकाणी अशा प्रकारची रचना पाहायला मिळते. हे दगड मानव निर्मित नाही, लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावा थंड होत असताना नैसर्गिकरित्या ही रचना तयार झाली आहे. बेसाल्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेली ही दगडांची रांग आजही इथे उभी आहे. मित्रांनो, ही खिंड शिवकालीन आहे आणि हिला कुवर खिंड असे देखील म्हणतात. इथल्या स्थानिक लोकांमध्ये क्वारे आईच्या मंदिरामुळे या ठिकाणाला क्वारे म्हणूनही ओळखलं जातं. पण या दगडांच्या रांगेमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते. तर मित्रांनो, आपण या वराडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं सर्वत्र दगडच दगड आहेत. आणि दगडांची तुम्ही साईज फक्त बघा की दगड केवढे मोठे आहेत आणि या दगडांच्या वर दगड कशी रचले असतील आणि काय झालं असेल याचं नेमकं रहस्य काय आहे हे तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे दगड एकमेकांवर रचलेले आहेत असं दिसतं, पण जवळून पाहिलं तर हे दगड काही प्रमाणात वेगवेगळे आहेत आणि काही दगडांवर फक्त एक छोटीशी खाच पडलेली दिसते. आणि उंची एक दगड तर अंदाजे 20 ते 30 फुटापर्यंत आहे आणि त्याचं वजन तर टनामध्येच असेल. हेच ते ठिकाण आहे मित्रांनो जिथे एक लग्नाचं वराड गायब झालं होतं असं म्हणतात. आणि सध्या आम्ही तिथे झालेलो आहे. इथला प्रत्येक दगड बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा डोक्याच्या फ्युजा उडून जातील. पण इथला सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा दगड म्हणजे हा दगड आहे. याच्यावर दुसऱ्या दगडाने वाजवलं तर मला दगडाचा आवाज नाही, चक्क लोखंडासारखा आवाज ऐकायला येतो. निसर्गाची ही रचना जितकी सुंदर आहे तितकीच आश्चर्यकारकही आहे. आपल्या मागच्या व्हिडिओवर एका दादाने कमेंट केली होती की ही नैसर्गिक रचना वाटते आणि एखाद्या ठिकाणाचा अर्थ लागत नसेल तर माणूस त्याला गूढ रूप देतो. कदाचित असंच काहीतरी इथेही झालं असावं, कारण पुरावे कोणत्याच गोष्टीचे नाही. म्हणूनच या ठिकाणी संशोधन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही हे दगड बघा, एकावर एक कसे रचल्यासारखे आहेत. त्यांच्या मधोमध काय गॅप असा काय दिसत नाही, पण एकमेकावरती असे रचल्यागत किंवा काय याच्या मागचे रहस्य आहे ते आता संशोधन केल्यानंतरच कळेल. असं अंदाज लावून आणि कथित गोष्टी ऐकून याच्यावर निर्णय किंवा फिक्स आम्ही सांगू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथल्या प्रत्येक दगडामध्ये एक भेग तुम्हाला मधोमध दिसेल. हे बघा, तुम्ही बघू शकता हा प्रत्येक दगड मला वाटतं वेगवेगळा सुट्टा असणार आहे. पण हे एकमेकावरती आले कसे याच्यावर संशोधन झालंच पाहिजे, नाहीतर हा इतिहास कुणाला कळणार सुद्धा नाही. आता इथलं लोकेशन सांगायचं झालं तर पन्हाळगड कडून आला तर बांदेवडे गावातून वरती येण्यासाठी रोड आहे. शाहूवाडी कडून येणाऱ्यांनी मोतवाडीतून कुंभारवाडीकडे जाणारा रोडने या. समोर एक मोठा टावर लागतो, तिथून वरती यायचं. वाडवडिलांनी सांगितलेल्या गोष्टींनुसार एकदा इथे देवी आईच्या दर्शनासाठी लग्नाचे वराड आले होते. त्या वरातीमधील नवरी मुलीने मी या दगडांच्या पाया पडणार नाही आणि माझा या दगडांवर विश्वास नाही असं म्हणलं होतं. आणि त्यानंतरच देवी आईने त्यांना श्राप दिला आणि त्यांचंच या दगडांच्या रांगेत रूपांतर झालं अशी आख्यायिका सांगितली जाते. पण इथे
एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे, या कथेला कोणतेही पुरावे नाहीत. ही फक्त इथल्या वाडवडिलांकडून सांगितलेली कथित गोष्ट आहे आणि या ठिकाणी फारसं संशोधनही झालेलं नाही. त्यामुळे नेमकं कारण काय आहे हे फिक्स सांगता येत नाही. पण या दगडांकडे नीट पाहिलं तर त्यांची रचना खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. लांबून पाहताना डोंगराच्या माथ्यावरून माणसांची एक रांगच खाली उतरते असं वाटतं. निसर्गाने स्वतःच्या हाताने एखादं शिल्प घडवलंय आणि मला तर असं वाटतंय की ही रचना पूर्वी यापेक्षा मोठी असावी, कारण याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दगड पडलेले दिसतात. कदाचित हे दगड कधी काळी याच रचनेचा भाग असतील. आणि विशेष म्हणजे पूर्ण जगात फक्त 3च ठिकाणी अशी रचना पाहायला मिळते. आयर्लंड मधील डेव्हिल रॉक्स, कर्नाटक मधील मेरी आयलंड आणि कोल्हापूर जवळ असलेले हे अग्निस्तंभ. म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या अगदी जवळ निसर्गाने निर्माण केलेलं हे इतकं अनोखं शिल्प आहे. तर तब्बल 60 लाख वर्षांपूर्वी इथे एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातूनच या दगडांची रांग उभी राहिली असं म्हणतात. पण वरती जाताना काळजी घेऊन जा, कारण वरती पोहोचल्यानंतर दिसणारा नजारा खरंच पाहण्यासारखा आहे. आजूबाजूला पसरलेली पठारं, गावे आणि 4ही बाजूंनी पसरलेला हिरवागार निसर्ग स्वर्गापेक्षाही सुंदर वाटतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आता या दगडावर आम्ही दगड मारत आहे. तुम्ही आवाज फक्त बघा. चक्क दगडाचा नाही तर लोखंडाचा आवाज येतोय. तुम्ही बघा फक्त. आणि या सगळ्याच्या मध्ये लाखो वर्षांचा इतिहास घेऊन आजही उभे असलेले अग्निस्तंभ. तुम्हाला काय वाटतं, ही फक्त निसर्गाची अद्भुत रचना आहे की यामागे अजून काही रहस्य दडले? आणि आपला मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही नक्की बघा, कारण त्या व्हिडिओ मध्ये ड्रोन शूट आणि या ठिकाणाची प्रॉपर माहिती दिली आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत, पण त्यामागचं रहस्य आपल्याला माहितच नसतं. आज आपण अग्निस्तंभ पाहिले, त्यांची निर्मिती कशी झाली हे जाणून घेतलं आणि त्यांच्याशी जोडलेली एक जुनी आख्यायिका ही ऐकली. पण प्रश्न अजूनही तोच आहे, निसर्गाने निर्माण केलेली ही अद्भुत रचना नेमकी तयार कशी झाली आणि या दगडांच्या रांगेमागचं खरं रहस्य काय आहे? याची काही उत्तरे आपल्याला माहित आहेत, पण काही प्रश्नांची उत्तरे आजही शोधायची आहेत. बघा आता महेश कुठे आहे? आता मिळतंय मगाशी कुठे होतं? तिथं काय रे. माणसानं किती पण मॉडर्न वागावं, पण आपल्या देवी देवतांना आणि आपल्या इतिहासाला कधीच विसरू नये. तर झालं तर असं, इथे एक लग्नाचं वराड आलं होतं आणि त्यांच्यातली नवरी मुलगी असं म्हणते की मी दगडाच्या पाया पडणार नाही, आणि त्यामुळे देव्याने त्यांना श्राप दिला की तुमचं एका दगडांमध्ये रूपांतर होईल आणि ती पाठीमागे जे तुम्ही रांग बघितली आता ती त्यांचीच रांग आहे असं म्हणतात. हे आमच्या वाडवडिलांपासून सांगितलेली कथा आहे. त्यामुळे विश्वास कुठं ठेवायचा आणि कशावर ठेवायचा याबद्दल एकदा प्रॉपर संशोधन झालंच पाहिजे. म्हणूनच अशा गावाकडच्या इतिहासाच्या, निसर्गाच्या आणि रहस्यमय ठिकाणांच्या भटकंतीसाठी गावाकडची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन पण नक्की दाबा. हेच ते मंदिर आहे बघा, जिथे देवी आईच्या पाया पडण्यास एका नवरी मुलगीने नकार दिला होता आणि त्यांचंच रूपांतर एका दगडाच्या रांगेत झाला असं म्हणतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना आणि गावाकडच्या मंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या गावाजवळ ही असं एखादं रहस्यमय ठिकाण आहे का? तुम्ही रोज ज्या ठिकाणाहून जाता त्या ठिकाणामागे हजारो वर्षांचं एखादं रहस्य दडलं असावं. अशाच एका नवीन ठिकाणाचं रहस्य घेऊन पुन्हा भेटू या गावाकडच्या दुनियेमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे. तर अशाच तऱ्हेने मित्रांनो जाता जाता पडलेलो आहे. सगळ्यात मोठी चूक केली आहे मित्रांनो इकडे येऊन आता आम्ही. काही रे बाबा, दशा झाली यार. एक बार मित्रांनो पडलेला आहे अशाच तऱ्हेने. हे नाही बघ, चप्पल बघ.